जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेली घटना आपल्या सर्वांच्या मनात एक मोठा धक्का देणारी आहे। 4 वर्षाच्या चिमुकलीवर झालेले अमानुष अत्याचार आणि तिच्या निर्घृण हत्येने संपूर्ण गावात संताप आहे। गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली आहे आणि या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये आणि पोलिसांमध्ये तीव्र वाद उभा राहिला आहे। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचाराच्या शोकांतिक घटनेने राज्यभरात खळबळ। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात 1 मे 2026 रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर घटना घडली आहे। 4 वर्षाच्या एका चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। या घटनेमुळे गावातील वातावरण चांगलंच तापलं असून संतापलेल्या ग्रामस्थांनी घटनेच्या विरोधात कडकडीत बंद पुकारून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। आम्हाला आरोपीचा ताबा द्या, अन्यथा त्याला आमच्या हाती द्या, अशा ग्रामस्थांनी घोषणा केल्या। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदार शंकर मांडेकर दाखल झाले। त्यांनी पुण्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना फोन करून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला। शंकर मांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनाही या प्रकरणावर लक्ष देण्याची विनंती केली आहे। तथापि ग्रामस्थांच्या आक्रोशामुळे आरोपीला ताब्यात देण्याची किंवा त्याला फाशी देण्याचीच मागणी ठाम राहिली। या घटनेमुळे राज्यभरात संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे। नसरापूरमधील या घृणास्पद घटनेने पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून पोलिसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्व स्तरावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जाते। घटनास्थळी पोलिसांची तातडीची कारवाई सुरू असून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्यांनी सांगितलं की पीडित मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यावर संबंधित कलमांचा समावेश करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीच्या मागे तपास सुरू केला असून त्याच्या पूर्वीच्या गुन्ह्यांचं नोंद देखील तपासले जात आहेत। संदीप सिंग गिल यांनी हे देखील सांगितलं की आरोपीने 1998 आणि 2015 मध्ये विनयभंगाचे गुन्हे केले होते। नसरापूर या ठिकाणी एक खूप दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे। यामध्ये एक अल्पवयीन 3.5 वर्षाची मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि त्याची त्यामध्ये हत्या झाली। कायद्याप्रमाणे 137(2), 103, 64, 74, 140(1), 140(3) पॉक्सो कलम 4, 6, 8, 12 तहत FIR क्रमांक 169/2026 राजगड पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल करण्यात आलेली आहे। पुढील तपास चालू आहे। या घटनेवर रोहित पवारांनी पीडित मुलीच्या आईला आर्थिक सहाय्याची मागणी करत शक्ती कायदा लागू करण्यात यावा असं म्हटलं आहे की याच्या आधी अनेक लोकांवर अशा पद्धतीने कारवाई झालेल्या आहेत, पण नंतर जर आपण बघितलं तर बरेच जण बेलवर बाहेर निघतात। हा जो क्रिमिनल आहे तो सुद्धा 2दा अशाच प्रकारच्या घटनेमध्ये त्याला पकडलं होतं, पण बेलवर तो बाहेर आला आणि मग ही तिसरी घटना करण्याचं त्याचं झाडं झालं कसं? आणि जर झालं असेल तर उद्या परत बेल घेऊन बाहेर येणार असेल तर मग या कायद्याचं करायचं काय, असं लोकांची भावना तिथं होती। लोकांची भावना मग नंतर पोलिसांनी आणि सगळ्यांनी समजून सांगितल्यानंतर लोक मान्य झाले की ठीक आहे, फास्ट ट्रॅकवर ही केस जर तुम्ही घेत असाल तर आम्हाला पुढच्या काही दिवसांमध्येच या बाबतीतला निकाल त्या ठिकाणी लागला पाहिजे, अशी भूमिका लोकांची तिथं होती। आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1983 मध्ये एक केस घडली होती, नाहीतर एक सुप्रीम कोर्टचा निकाल आहे ज्याच्यामध्ये कॅपिटल पनिशमेंट म्हणजे मृत्यू झाला पाहिजे त्या क्रिमिनलचा, अशा पद्धतीने मागणी जर सरकारने त्या ठिकाणी या फास्ट ट्रॅक मध्ये केली नाही तर पीपीच्या माध्यमातून केली तर नक्कीच या घटनेच्या मध्ये जो कोणी क्रिमिनल इन्व्हॉल्ड आहे त्याला फाशीची शिक्षा पुढच्या काही दिवसांमध्ये मिळू शकते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय अशा प्रकारच्या घटनेत राजकारण करणे अत्यंत अयोग्य आहे।
काही गोष्टींमध्ये संवेदनशीलता आवश्यक आहे. तसेच त्यांनी याविषयी अधिक स्पष्टता देत सांगितलं की आरोपीला अटक करण्यात आली असून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच मृत्यूदंडाची मागणी केली जाईल. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रमुख बनला असून राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. ऊना के भोर में जो घटना हुई है बहुत ही निंदनीय है। 3-3.5 साल की मासूम बच्ची के साथ 65 साल के व्यक्ति ने कुकर्म भी किया और उस छोटी सी बच्ची को मौत के घाट भी उतारा गया है। आरोपी को गिरफ्तार किया गया है। उसके खिलाफ फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाया जाएगा और हम मांग करेंगे कि इस प्रकार के आरोपी को मृत्युदंड की सजा मिले। या प्रकरणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी स्थानिक आमदार शंकर मांडेकर दाखल झाले. त्यांनी पुण्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी फोन करून ग्रामस्थांना समजवण्याचा प्रयत्न केला. शंकर मांडेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनाही या प्रकरणावर लक्ष देण्याची विनंती केली. तथापि ग्रामस्थांच्या आक्रोशामुळे आरोपीला ताब्यात देण्याची किंवा त्याला फाशी देण्याचीच मागणी ठाम राहील. या घटनेने राज्यभरात संताप आणि चिंता व्यक्त केली जाते. नसरामपूरमधील या घृणास्पद घटनेचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले असून पोलिसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्व स्तरावर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली जात आहे. नसरापूर गावातील घटनेने राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या हृदयाला एक धक्का दिलाय. आरोपीला कडक शिक्षा होण्याची मागणी सुरू आहे आणि या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर कठोरपणे लागावा अशी जनतेची अपेक्षा आहे. ग्रामस्थांच्या संतापाच्या लाटा आणि राज्यस्तरावर होणाऱ्या चर्चामुळे हे प्रकरण राज्याच्या कायद्यातील एक मोठं उदाहरण ठरू शकतं. स्पेशल रिपोर्टमध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.